अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। राज किधर राज बोलो त्याला काय सांगाल? आता तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, पक्षाने तुमच्यावर जबाबदारी दिली आहे, सांगा। छत्रपती संभाजीनगर तथा पहिल्यांदा सभापतीचा मान मला भेटलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, माझे मोठे बंधू डॉक्टर कराडजी, शहर अध्यक्ष किशोर शितोळेजी, केनेकरजी व सर्व माझे सदस्य 57 महापौर साहेब, उपमहापौर आणि मी युतीमध्ये निवडून आला, सगळ्या युतीचे नेते। शहरात असा काही करणारे मी कधी नाही झालेला। शहर एकदम सुंदर करणार आहे। महाराष्ट्रातले देशात एक वेळेस लोक सांगायचे इंदोर शहर खूप सुंदर आहे, त्याच्यापेक्षा स्मार्ट सिटी मध्ये चांगला सुंदर शहर केलं। चौका चौकात असं वाटेल की नाही आपण कुठे फॉरेन मध्ये आलो का कुठे काश्मीर मध्ये आलो, असं करणार आहे। संयमाचं बक्षीस म्हणावं लागेल का पक्षाकडून? खूप संयम ठेवला होता बघा, 1980 पासून मी काम करतो। मी दिवा बघितला, मी नांगरदारी बघितला, मी कमळ बघितला आणि मी समाधानी आहे। मला पदापेक्षा पार्टीचा हिंदुत्व म्हणून काम करायची सवय। माझे वडील 1968 साली दंगलमध्ये 41 दिवस आतमध्ये होते हिंदुत्वासाठी। आम्ही हिंदूसाठी काम करतो, हिंदुत्व म्हणून काम करणार, मी हिंदू सभापती म्हणून काम करणार। दुसरं म्हणजे तुमचे सहकारी, तुमचे मित्र अतुल सावे यांचं देखील सहकार्य तुम्हाला होतं का? त्यांचा आशीर्वाद आहे। मी त्यांचा माझा आम्ही मित्र 1978 पासून आहे, 50 वर्ष झाले आमचे मित्र। माझे मोठे भाऊ आहेत, माझे वडील आहेत, माझ्या वडिलांचा मी त्यांनाच घाबरतो। सावे परिवाराचं मला खूप सहकार्य आहे। पुढे राहणार, त्यांच्या शब्दाचे पुढे जात नाही। ते म्हटलं थांब, मी थांब। भावनिक क्षण आहे, जर तुमच्या पक्षातून ही तुम्हाला जेव्हा संधी देण्यात आली तर तुमचा मोठं कोणतं असणार आहे? कोणतं काम तुम्ही प्राधान्याने कराल? शहराचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, कुठंच कोणाची कंप्लेंट येणार नाही। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर एकदम सुंदर करून देणार मी। तुम्हाला कोणाला आता यावं लागेल नाही, ते काम केलं नाही, मात्र फक्त शब्द दिलं, मी शब्दाने काम करून दाखवेल। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झालेली असं म्हणण्यात येतं, तसं काही नाही। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, ते अर्थमंत्री आहे, कुठंच कमी पडणार नाही। पैशाची कुठे कमी पडू देणार नाही मी। वरिष्ठांची विनंती करेल, अतुलजी व सगळे आमचे नेते त्यांना घेऊन जाऊन सगळं पैसे आणणार, पैशाची कमी पडू देणार नाही। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा